रूपाचा अभंग ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे. आज ज्यांची पुण्यतिथी आहे मुळात तेच विठ्ठल नामात एवढे दंग होते की स्वतःचं मूल ज्यांनी पायाखाली चिरडलं त्यावेळी विठ्ठल नाम घेताना पहिला आधी नाम म्हणजे काय होतं, आपलं काम करणं ह्याला जास्ती महत्व पूर्वीची लोक देत होती. आता ते राहिलेलं नाहीये. काम करता करता माती मळता मळता पायाने संत शिरोमणी गोरोबा काकांच्या पायाखाली स्वतःचं मूल चिरडलं गेलं आणि मूल जगावलं, मृत्युमुखी पडलं. हे जेव्हा बायकोनी त्यांच्या बघितलं डोक्याला हात लावला. आता करायचं काय? स्वतःच्या मुलाला चिरडेपर्यंत जर तुम्हाला भान नसेल तर एवढी भक्ती हवी कशाला? एक साधं उदाहरण, फक्त भगवंताला हाक दिली, त्या विठ्ठलाला साथ दिली. भगवंता, अरे तुझं नाम घेता घेता हे सगळं घडलंय, आता याच्यातून तूच मला मुक्त कर. शेवटी पांडुरंगाने जे मेलेलं मूल होतं ते जिवंत करून दिले. एवढी ताकद या हरिनामात. एकदा जोरदार टाळ्या आपल्या या हिंदू संस्कृतीसाठी वाजवा आणि आपण ही टिकवली पाहिजे. आज रूपाचा अभंग म्हणजे काय? ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे. गेली 28 युग भगवंत ज्या विटेवरती उभा आहे, गेली 28 युग भगवंत ज्या विटेवरती उभा आहे. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी अख्ख्या जगाचा मालक, ह्या जगावरती राज्य करणारा मालक कोण? विठुराया विठ्ठल. त्या पुंडलिकाला भेटायला आल्यानंतर तो पुंडलिक काय करत होता? आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. आई वडिलांची सेवा करता करता अख्ख्या जगाचा मालक पांडुरंग भेटायला आलाय. आणि हे बघितल्यानंतर पांडुरंगाने स्वतः सांगितलं, रे मी स्वतः आलोय. तरी त्या पुंडलिकाने त्याचं मानलं नाही. त्याला काय सांगितलंय? पुढ्यात वीट होती, ती वीट भेटली आणि सांगितलं, जिथपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तिथपर्यंत विटेवरती उभा राहा, तिथपर्यंत मी तुझं दर्शन घेणार नाही. म्हणजे आपल्याला ह्या कलियुगात त्या पुंडलिकाकडून काय शिकायचं आहे? त्या पुंडलिकाकडून आपल्याला ह्या कलियुगात काय शिकायचं आहे? की देवापेक्षा, एक लक्षात घ्या, देवापेक्षा श्रेष्ठ कोण असतील तर आपले आई वडील. त्यामुळे आई वडिलांची सेवा तुम्ही करा. म्हणून याचा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. थोडक्यात फक्त सांगतो की ही वीट म्हणजे नेमकं काय आणि रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो. गोवाना देखील देणार आहे. गोवानी सुरुवातीलाच माझा कुठला तरी एक पॉईंट लिहून घेतलेलो आणि 100% बुवा माझ्यापेक्षा खूप हुशार आहे आणि गेली कित्येक वर्ष माझ्यापेक्षा या भजन क्षेत्रात त्यांना खूप वर्ष झाले. त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत असतात. असलाच तरी मला माहिती आहे काय पुढे करणार. पण एवढं मात्र नक्की सांगू, आम्ही दोघं पण एकमेकाच्या घरदारापर्यंत एकामेकाच्या काळजाला कधी लागेल एवढं आयुष्यात आम्ही बोललो. पण एकदा फक्त बोललो होतो. एकदा झाला होता आमचा भांडण एवढा मोठा की एकमेकाचं तोंड पण बघणार नाही असं डायरेक्ट ठरवलं. पण नाही, नंतर आमच्या लक्षात आलं की अरे काय करायचं आहे? हे नामस्मरण करतोय कोणासाठी? भगवंतासाठी. तो जर आमच्यावर खुश नाही झाला तर मग फायदा नाही. त्याच्यामुळे एकच फक्त सांगतो की वीट म्हणजे नेमकं काय? ज्यावेळी इंद्र आणि चंद्र, लक्षात घ्या, इंद्र आणि चंद्र ह्या दोघांनी ठरवलं, गौतम ऋषींची पत्नी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, या दोघांनी काय ठरवलं इंद्र आणि चंद्राने की आपण जायचं आणि गौतम ऋषींच्या पत्नीला भ्रष्ट करायचं. हे ठरवल्यानंतर हे लक्षात कोणाच्या आलं? गौतम ऋषींच्या लक्षात आलं आणि ते दोघं जण समोर आल्यानंतर त्या दोघांनी काय केलं? तिला भ्रष्ट करणारा अहिल्याला तेवढ्या गौतम ऋषींनी बघितलं आणि त्या दोघांना पण शाप दिला. इंद्राला सांगितलं, रे तुझ्या संपूर्ण अंगावरती कोर उठतील. आणि चंद्राला सांगितलं की तुझं संपूर्ण अंग हे काळं पडेल, तुझं तोंड पूर्ण काळं पडेल. हे ऐकल्यानंतर, हा शाप दिल्यानंतर गौतम ऋषींनी ते दोघं पण शापाप्रमाणे इंद्राच्या अंगावरती कोर उठले आणि चंद्र संपूर्ण काळा पडला. आता इंद्र म्हणजे कोणतं? देवांचा राजा. जर देवांच्या राजाच्या अंगावरती असे कोर उठले तर त्याला राजा म्हणणार कोण? शेवटी त्यांनी सगळीकडे फिरला, सगळी देवस्थाने केली, पण त्याच्या अंगावरचे कोड काही निघून जात होते. शेवटी त्याने शिवशंकरांची उपासना केली. शंकर त्याला प्रसन्न झाले आणि शंकरांनी काय केलं? एक लोखंडाचा दंड, एक लोखंडाचा त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, हा घे आणि हा पृथ्वी तलावची सगळी तीर्थयात्रा कर. ज्या ठिकाणी हा लोखंडाचा दंड पाण्यात टाकल्यावर वरती येईल, ज्या ठिकाणी हा लोखंडाचा दंड पाण्यात टाकल्यावर तरेल, त्या ठिकाणी बसून भगवंताची उपासना कर, तरच तुझ्या अंगावरचे कोड निघून जातील.
हे ऐकल्यानंतर सांगितल्याप्रमाणे इंद्राने तो लोखंडाचा दंड घेतला आणि सगळ्या तीर्थयात्रा पृथ्वीवरच्या केल्या. कुठेच तो आता एक विचार केला, एक साधं 1 रुपयाचं नाणं आपण पाण्यात टाकलं तरी वर येत नाही. लोखंडाचा एवढा मोठा पायी दंड करणार कसा? सगळे तीर्थयात्रा केला, काही होईना. शेवटी तो चालत चालत कंटाळला, चालत चालत शेवटी म्हणतो पंढरपुरात जाऊन बघूया. आणि पंढरपुरात गेल्यानंतर पंढरपुरात जाणारे जे बरेच लोक असतील, पंढरपुरात लोहदंड असं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या इंद्राने तो लोखंडाचा दंड पाण्यात टाकला आणि तो तरला आणि त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली. साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. त्याच्या डोकीवरती हात ठेवल्यानंतर इंद्राच्या संपूर्ण अंगावरचे कोड निघून गेले आणि इंद्र जसा होता तसा दिसायला लागला. परंतु इंद्रदेव एवढ्यावरती थांबला नाही. तो म्हणतो भगवंता मला एवढंच नको आहे, मला असं काहीतरी दे, असं काहीतरी दे की आयुष्यभर माझं नाव तुझ्याबरोबर लागेल. तेव्हा भगवंताने काय केलं, जो लोखंडाचा दंड होता त्याची वीट बनवली आणि गेली 28 युग भगवंत ज्या विटेवरती उभा आहे ती वीट आणि त्या विटेला नाव देखील काय, इंद्रवीट. आणि ती इंद्रदेवापासून बनलेली म्हणून त्या विटेचं नाव काय, इंद्रवीट. एकदा जोरदार टाळ्या. आपल्या हिंदू संस्कृती आपली जगात सर्वात श्रेष्ठ संस्कृती. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीधर बुवा सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा. एक खुर्ची द्या ना मला. आता सांगण्याचं तात्पर्य एवढंच, या ठिकाणी महिला वर्ग भरपूर आहेत. पूर्वीच्या काळात ज्यावेळी असा कुठेतरी कार्यक्रम असायचा महिला वर्गांसाठी थोडं सांगतो, पूर्वीच्या काळात असा कुठेतरी गावाच्या ठिकाणी एखादी पूजा असली की 4 महिला एकत्र आल्या की त्यांचा एकच विषय असायचा की अगं तुझ्या घरचं सगळं व्यवस्थित आहे ना, तुझ्या मुलगीचं लग्न ठरलं की नाही, तुझ्या मुलग्याचं लग्न ठरलं की नाही. पण आता ही परिस्थिती बदललेली आहे. आता जर अशा कुठे कार्यक्रम असतात आणि महिला एकत्र आल्या तर त्यांचा फक्त एकच विषय असतो, मागच्या महिन्यात तुझा 1500चा हप्ता आला की नाही पहिला आधी सांग. ही सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी असंच एवढी बिकट परिस्थिती. आता बुवा सुद्धा मुंबईत असतात नोकरीनिमित्त, मी सुद्धा मुंबईत. त्या दिवशी मंडळी एवढी बिकट परिस्थिती आहे मुंबईची, एवढं गरमी वाढलेली आहे सध्या. त्या दिवशी अंधेरीला माझं असं ऑफिस आणि बाजूला एक ऑफिस, एवढी बिकट परिस्थिती तुम्हाला मंडळी खरं सांगतो. बाजूच्या ऑफिसमध्ये आग लागली, शॉर्ट सर्किट झालं, पाऊस जवळ येलेलो. त्या दिवशी इकडे माझं ऑफिस, बाजूच्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं. म्हणजे लक्षात घ्या, एवढे धकाधकीचं जीवन आमचं मुंबईमध्ये. शॉर्ट सर्किट झालं, आग लागली आणि सगळे जळून मेले. विचार करा, सगळे जळून मेले. फक्त एकच माणूस वाचला. कसा बसा कापत कापत आपल्या घरी आला, डोक्याला हात लावून बसला. आता आपला नवरा एवढा कापत घाबरत घरी का आला हे बघितल्यानंतर बायकोने लगेच एका पाण्याचा तांब्या आणला आणि त्याच्या हातात दिला आणि त्यांना सांगितलं पाणी प्या. एक तांब्या पाणी प्यायल्यानंतर बायकोने त्या नवऱ्याला विचारलं, हो एवढा झाला तरी काय, एवढा कापतस तरी किती झाला तरी काय एवढा. तो माणूस मग सांगायला सुरुवात केला त्या माणसाने की अगं माझ्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, सगळे जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. आता बायको ती ऐकणार नाही. ती म्हणता अहो माझं नशीब चांगला म्हणून तुम्ही वाचलात, पण एक लक्षात सांगा मला की एवढे सगळे जळून मेले आणि तुम्ही एकटेच कसे वाचला. तेव्हा तो माणूस एवढं हुशार, तो म्हणता अगो बाकी काय नाही, मी तंबाखू खाल्ला होता, तो बाहेर थुकायला गेलो म्हणून त्या आजीपासून वाचलो. आणि एवढ्यावर पण ती बाई थांबे ना. तो माणूस म्हणता अहो जेवढे ह्या आगीत जळून मेले तेवढ्या सगळ्यांच्या सरकारने म्हणता 50-50 लाख रुपये मदत केलं. एवढं म्हटल्यावर त्याने कपाळावर हात मारल्या. म्हणता म्हणून तुमका सांगत होते की हा वाईट व्यसन सोडून द्या, त्याचा म्हणता 50 लाख रुपये माझ्या हातात. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या या कोकणातली किंवा आपल्या महाराष्ट्रातली स्त्री आपल्या नवऱ्याला कधीच पैशाच्या पुढे जास्त तोलणार नाही. तर जोरदार टाळ्या आपल्या स्त्री वर्गासाठी होता. कारण एक आई ज्यावेळी हिरकणी तो गडा चढून गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर हिरकणी त्या गडावरून खाली उतरली. ही बातमी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना लागली, दुसऱ्या दिवशी लगेच हिरकणीला वरती बोलवून घेतलं आणि तिचा सत्कार कोणाच्या हस्ते केला, ज्यांनी रायगड बांधला. तर रायगड बांधला कुणी, इंदळकरांनी रायगड बांधला, त्यांच्या हस्ते हिरकणीचा सत्कार केला. आणि त्या हिरकणी समोर महाराजांनी त्या विरोधींना विचारलं, इंदळकरांना विचारलं, इंदळकर तुम्ही तर सांगितलं होता की ह्या गडाचे दरवाजे बंद झाले की वरचा मावळा खाली जाणार नाही आणि खालचा शत्रूवर येणार नाही. मग गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ही हिरकणी खाली गेलीच कशी, तेव्हा त्या इंदळकर
कलाकाराने फक्त एकच उत्तर दिलं, हिरकणी म्हणजे एक साधी सुधी स्त्री नाहीये, हिरकणी म्हणजे एक साधी सुधी स्त्री नाहीये, ती एक आई आहे आणि तिला आईचं काळीज आहे आणि एक आईच आपल्या मुलासाठी एवढं करू शकते. म्हणून आपल्या आई वडिलांना कधी दुखवू नका, आपल्या आई वडिलांची सेवा निष्ठांत करा. एवढंच फक्त आम्ही भगवंताची सेवा करण्याची पण आपल्यात ताकद नाहीये. आता साधा विचार, आता इथे देऊळ आहे, देवळाच्या बाजून जरी आपण गाडी घेऊन गेलो स्कूटर, तरी आपण आतमध्ये जाऊन नमस्कार नाही करत, बाहेरनच हॉर्न वाजवणार की ही सध्याची परिस्थिती. म्हणजे भक्ती, भगवंताची भक्ती किती आता चौकडी झाली, त्याच्यामुळे नामस्मरणाशिवाय मंडळी आपल्याला पर्याय नाही. आणि हे नामस्मरणच आता आम्ही प्रत्येक जण आम्ही सांगतोय की भजनाचा अर्थ काय, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. पण ह्याचा अर्थ नेमका काय, भजावा कोणाला, भगवंताला, जपावा कोणाला, जो आपल्या जोडीला आहे त्याला, नमावा कोणासमोर, तर मायबाप रसिक प्रेक्षकांसमोर. पण याचा अर्थ जेव्हा माझ्या या सगळ्या भावना समजेल ना, तेव्हा आमच्या भजनाचं कुठेतरी सार्थक होईल. आणि हे समजणं खूप कठीण आहे. ज्याला आपल्या गुरुजींनी दिलेली शिकवण समजली तोच ह्या भजनात चांगलं बोलणार, जो आपल्या गुरुजींना मानून भजन करणार तोच या भजनात टिकणार. बाकी आपल्याला माहिती आहे, 50 रुपये दिले की चंद्रा येणार भजनामध्ये, 50 रुपये दिले की नको ती गाडी येणार. 100% म्हणा, सगळी गाडी म्हणा, परंतु भजनाचा कुठेतरी भजनाला गालबोट लागून होता. आज आम्हाला एवढं वाईट वाटतं, आम्ही जेव्हा वरच्या ठिकाणी पंढरपूरसारख्या ठिकाणी जातो तेव्हा कोकणातली भजनं म्हणजे काय आम्हाला माहिती आहे. असं जेव्हा आम्हाला सांगतात लोक ना, आम्हाला एवढं रडायला येतं आमच्याकडे. अरे आम्ही अगदी पोट फिरकेने भजन करतोय का, आता आमची ही संस्कृती टिकावी. आज आमचं नाव कोणामुळे, आमचे गुरुजी, माझे गुरुजी संतोष क्षीरसागर बुवांमुळे मी आज या भजन क्षेत्रात उभा आहे. एकदा जोरदार टाळ्या माझ्या गुरुजींना. आज बुवा सुद्धा उभे कोणाच्या जीवावरती आहेत, त्यांचे गुरुजी काशीराम परब बुवा. आज त्यांच्या जर नावाला आम्ही गालबोट लावलं ना, तर आम्ही भजन करण्याच्या पात्रतेच नाही आहोत. आणि हे ज्या बुवाला कळेल ना, तेव्हा आमची ही भजन संस्कृती सुधरेल. नाहीतर सध्या तुम्ही परवा तुम्ही वारी बघितली, आज तो म्हणता तुझी लायकी दाखवल्याशिवाय मी आज जाणारच नाही. तो बुवा त्याला सांगतात आणि तो पण त्याला तेच सांगतात, तुझी पण काय लायकी आहे ती मला माहिती आहे. अरे तुम्ही देवाच्या भजनात गेला ते एकमेकाची लायकी दाखवून गेला. ही सध्याची परिस्थिती आहे. हरकत नाही, रूपाचा अभंग घेऊया, देवाला सुद्धा घेऊया, नक्कीच मजा येणार. कारण तुमच्यासारखं दर्दी रसिक मायबाप असल्या या मंडळासाठी व्यक्त एकच सांगेल, या मंडळाने आल्यानंतर आमचे जे आदरातिथ्य केलंय, आमचे मांडवकर साहेब सुद्धा असतील, खरोखर वाखाणण्याजोगे आहे. आमच्या जेवणाची व्यवस्था मंडळासाठी फक्त एकच सांगेल की ना स्वार्थासाठी, ना पैशासाठी, ना स्वार्थासाठी, ना पैशासाठी, आणि सत्य शिरोमणी बरोबर आता हे मंडळ जगत आहे फक्त आणि फक्त भजनासाठी, फक्त आणि फक्त भजनासाठी, फक्त आणि फक्त भजनासाठी. धन्यवाद. सुरुवात करूया.
सगुण आवडे रूप गोरी रे आवडे रूप गोरी रे सगुण आवडे रूप गोरी रे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य वैभव गुरु यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य रमेश सातपाळ यांच्या